नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या भेटीगाठी कथासंग्रहातील कथा. आजची आपली कथा आहे भेटीगाठी. या कथासंग्रहातील ही शेवटची कथा. माणसं शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने शहरी जातात. गावाकडे परतण्यासाठी मात्र काहीतरी कारण निघावं लागतं आणि असं काहीतरी कारण निघतं तेव्हा जमून येतात या भेटीगाठी. ऐकूयात कथा भेटीगाठी. दुखण्यानं पडलेल्या बाळाईत आता काही अर्थ राहिला नव्हता. आज सकाळपासनं दोनदा तिनं घाबरं केलं होतं. नुसती धुगधुगी राहिली होती. पंथाला लागलेल्या बाळाईचा प्राण पोरांसाठी घुटमळत होता. 3 ठिकाणी संसार मांडून बसलेली पोरं केव्हा येतात याचीच सारेजण वाट बघत बसले होते. बाळाईचं घर माणसांनी भरून गेलं होतं. सकाळपासून माणसं भेटीला येत होती. वर्दळ सारखी सुरूच होती. त्याला दम नव्हता. भाऊबंद कामधंदा सोडून गोळा झाले होते. बाळाईच्या भोवती माणसं मुक्यानं बसून होती. तिच्या लेकी डोळ्यांना पदर लावून बसल्या होत्या. माझघर बायकांनी भरून गेलं होतं. बाहेर सोप्यातही माणूस बसून होतं. बाळाईच्या घराची कळाच गेली होती. माझघरातली मावळतीच्या अंगाची पाल पुन्हा चुकचुकली. तशी बाळाईची थोरली लेक पार्वती उठून सोप्यात आली आणि डोळ्यांना पदर लावून आपल्या चुलत भावाला म्हणाली, अण्णा, त्या मावळत्या अंगाची पाल मघाधरनं सारखी बोलायला लागली आहे गा. अपाराया अण्णा नीट भिंतीला टेकून बसला आणि चिलमीला छापी गुंडाळत म्हणाला, पार्वती, बाई म्हाताऱ्याची आशा धरून आता काय उपयोग आहे का? आता असंच मन घट करायचं बघ. पार्वतीच्या डोळ्यातनं घळाघळा पाण्याच्या धारा गळू लागल्या. तसा लांब बसलेला तुकाराम मामा उठून येत म्हणाला, काय यो खोळापणा, व्हायची तेवढी शेवा हातनं झाली, आई हातच गोड मानून घ्यायचं. हुंदके आवरून आणि डोळे पुसून पार्वती म्हणाली, मी मस्त शेवा केली, काय बी कमी पुढं दिलं नाही. तोंडाची चिलीम बाजूला करत धूर सोडत अण्णा म्हणाला, तू करायचं तेवढं म्हातारीचं केलंसच की. रात ध्यान बसून जवळ बसून राहिली आणि काय करायचं, सोबत सपली, आता कुठं म्हातारी येईल. काय तुकाराम? अपाराया अण्णाच्या हातातली चिलीम आपल्या हातात घेत तुकाराम मामा म्हणाला, वै की, शेर सापल्यावर कोण काय करणार गा. नव, तसं बघायला गेलं तर बाळाचं चांगलंच झालं की गा. काय वांगाळ झालं. पोरं शिकली सवरली, आपापल्या परपंचाला शानी झाली. सारं नीट रांकला लागल्यावर म्हातारीचा जीव कशात अडकायचं, काय कारण आहे का? पार्वतीनं पुन्हा डोळे पुसले आणि स्वतःशीच बोलल्यागत म्हणाली, पोरांच्या भेटीत एवढ्या घडाय पाहिजेत, म्हणजे तिची कशात आशा राहणार नाही. आता 2 ठिकाण माणूस धाडले, पुण्याला बी तार केल्या, आणि काय करायचं आपण? अण्णा, धाकल्या लेकात तिचं लय जीव अडकलाय का. इरगोंडा असं नाव घेतलं म्हणजे तेवढं डोळं उघडून बघती म्हणा ना. हे सगळं खरं, पर ठिकाणाहून माणूस यायचं म्हणजे लगोलग येता येईल का? तुकाराम मामाही मान हलवून म्हणाला, आगा, येळेवर गाडी गावाय पाहिजे. सगळ्या परस्वाधीनच्या गोष्टी, ते काय आपल्या हातातलं हाय वय. एवढ्यात पार्वती कावरी बावरी होऊन भिंतीला कान लावून म्हणाली, अण्णा, जरा कान देऊन बघा बघू, मोटर आली असं वाटतंय. सगळेच गप बसून बाहेर कान देऊन ऐकू लागले. मोटारीचा हॉर्न ऐकू अलगत झाला तसा अपाराया अण्णा समोर मांडी घालून बसलेल्या महादेवाला म्हणाला, ये पोरा, उठ, ये शिपतूर जरा आडवा हो बघू, बघ कोण आलाय का नाही. मान खाली घालून मुक्यानं बसलेला महादेव उठून बाहेर गेला. सगळेच वाट बघत बसून राहिले. न बोलता बाहेर रस्त्याकडे बघत बसले. एवढ्यात आत गडबड झाली आणि बाहेर रस्त्याकडे डोळे लावून बसलेल्या पार्वतीला आतनं हाक मारली, पार्वती अक्का, आत या बघू. अहो लवकर या, बाळे कशा करायला लागल्यात बघा. हाक ऐकून पार्वतीचा जीव धपापला, मनानं धसका खाल्ला आणि हात पायच लुळं होऊन पडलं. जीव नाही तशी उठून ती कशी तरी आत गेली आणि लगेच दाराच्या तोंडाशी येऊन घाबऱ्या घाबऱ्या म्हणाली, अण्णा, आत या जरा, काय चिन्ह निराळा दिसायला लागलं या. त्याबरोबर अपाराया अण्णा गडबडीनं आत गेला. सोप्यात बसलेली बाकीची माणसंही उठून उभी राहिली. दाराच्या तोंडाशी गर्दी करून आत डोकावू लागली. आत माझघरातही घबराट पसरला होता. मुलं मांडीवर घेऊन बसलेल्या बायका चटाचटा उठून उभ्या राहिल्या.
बाळाईच्या लेकी एकमेकींच्या गळ्यात पडून आतल्या आत हुंदके देऊ लागल्या. साऱ्यांचा धीरच खचून गेला होता. पार्वती तोंडात पाणी घालत होती. तोंडाची मिट्टीच उघड्या झाली आहे नवं. आव, तुम्ही तरी जरा हाक मारून बघा की. अपाराया अण्णा जवळ जाऊन म्हणाला, बाळाय, ए बाळाय, आ तोंड उघड की. घाबर का करायचं लेकासनी असं? उघड बर तोंड. पिल्लाच्या चोचीत बाळाईनं उगत जरासं तोंड उघडलं आणि एक चमचाभर पाण्याचा घोट गिळून ती शांत पडून राहिली. फोडलेला कांदा पार्वतीनं बाजूला ठेवला. अफू घेऊन लहान मूल खुडूक होऊन पडावं तशी बाळाई निश्चित पडून राहिली. कसलीच हालचाल दिसेना झाली म्हणून अपाऱ्या अण्णानं पुढं होऊन डोळ्यांच्या पापण्या वर करून नीट पारखून बघितलं आणि मागं सरत तो बोलला, पार्वती, जरा बसून काशांतरी वारं घाल बघू. पार्वती खाली बसून अंगावरच्या पदरानंच वारं घालू लागली. एवढ्याच वेशीकडे गेलेला महादेव पळत सांगायला आला, मलगोंडा काका आलाय. महादेवचा निरोप ऐकून पार्वती बाळाईच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाली, मलगोंडा आला. मलगोंडाचं नाव ऐकताच बाळाईनं एकदा जोरात श्वास घेतला, अंगाची जरा हालचाल केली आणि डोळे किलकिले करून ती बघू लागली. सप्पय उघड बघू डोळं, मलगोंडा आला नव्ह का? चांगलं डोळं भरून बघणार आहेस का नाही पोरासनी? बाळाईनं पुन्हा अंगाची हालचाल केली. खाली पडलेला एक हात उचलून वर छातीवर घेतला. दोन्ही हातांच्या मुठी हलक्याच उघडून पोटं ताठ केली. डोळे नीट उघडले. दोन्ही अंगांना मान वळवून बाळाई बघू लागली. एवढ्यात बाळाईचा थोरला मुलगा मलगोंडा बायकापोरांना घेऊन दारात आला. त्याचे पाय सोप्यात वाचताच बाळाईनं अंगात बळ आणून कुशी बदलली आणि ती टक लावून बघत राहिली. जवळ बसलेली पार्वती तिथनच हाक मारून म्हणाली, मलगोंडा, लवकर आत ये रे बाबा. तुमच्या पावलांचा आवाज ऐकून किती हुशारी आली बघ तुझ्या आईला. बरोबर आणलेल्या सामानाची नीट व्यवस्था लावून मलगोंडानं बाहेर पायरीवरच पायांवर पाणी घेतलं. खळाखळा चूळ भरली आणि टावेलानं तोंड पुसत तो आत जाऊ लागला. माझघरात दाराच्या तोंडाशीच बसलेल्या आपल्या धाकट्या बहिणीला बघून त्यानं विचारलं, केव्हा आलीस सोनी तू? डाळाला पदर लावून बसलेली सोनी काही बोलायच्या आतच पार्वती आतनं म्हणाली, ती येऊ दे कवा तरी, आधी आत येऊन आईला भेट बाबा. मग तो आत आईजवळ उभा राहिला. बाळाई आपल्या लेकाच्या तोंडाकडं हपापल्या नजरेनं टक लावून बघत राहिली. बघता बघता तिचे डोळे भरून आले आणि दोन्ही डोळ्यांच्या कोपऱ्यातून थेंब निखळू लागले. डोळ्यांच्या कडा पदराच्या शेवटानं पुसत पार्वती खाली वाकून विचारू लागली, कोण आले? हा, कोण आले हे? मघापर्यंत खुडूक होऊन पडलेली बाळाई पोराच्या भेटीनं गदगदून गेली. काळीज जोरानं हलायला लागलं. आपला कापरा हात बाळाई अंतराळी धरून गळ्यातच बोलू लागली. काही कळेना झालं. तशी जवळ उभी राहिलेली जुगळ्याची ताणू खाली वाकून मोठ्यानं विचारू लागली, बाळाय, कोण आले? ओळख लागली का? सांगा की कोण आले? बाळाईनं डोळे उघडून मान हलवली आणि घुटका गिळल्यागत करून ती तोंडातल्या तोंडात बोलली, मलगोंडा. बाळाई बोलली. सकाळ धरणं वाचा गेलेली बाळाई लेकाला बघून बोलू लागली. गेलेली वाचा परत आली हे बघून पार्वती लगालगा बाहेर आली आणि अवघडून सोप्यात बसलेल्या लोकांना सांगू लागली, मलगोंड्याला बघून आई बोलायला लागली की, चांगलो मलगोंडा असं तोंडानं म्हणाली. पार्वतीची आशा बळावली. ती ज्याला त्याला सांगत फिरू लागली. सारखं आतबाहेर करू लागली. झोपेत असल्यागत ती अधनमधनं हेच बोलू लागली. मग मलगोंडाची दोन्ही पोरं हाताला धरून ती त्यांना बाळाईकडे घेऊन आली. पोरांना बाजल्याजवळ उभं करून ती म्हणाली, नातवासनी बघ बघू डोळं उघडून. बघ म्हटल्यावर बाळाईनं डोळे उघडले आणि टक लावून ती बघत राहिली. एका लेकीनं आतनं दूध आणलं आणि मलगोंडाच्या हातात देत ती म्हणाली, 2 चमचे घेते का बघा. मलगोंडानं चमचा तोंडाजवळ नेला. बाळाईनं तोंड उघडलं. गुटुक गुटुक करून बाळाई गिळू लागली. लहान मुलागत उघड जाऊ लागलं. 4 चमचे दूध घेतल्यावर पोटात गडगडायला लागलं तशी बाळाई हात लावून म्हणाली, पुरं नग. दुधाची वाटी बाजूला ठेवून पार्वती म्हणाली,
बाबा, आमच्या हातनं एक बशीभर दूध घ्यायचं तर किती जुलूम करायचं त्याला. घशी हाय तारा. बाळाई डोळे उघडून बघू लागली. तोंडानं एक एक शब्द बोलू लागली. घरातलं वातावरण बदलून गेलं. सकाळपासून निपचित पडलेली बाळाई ह्या कुशीवरून त्या कुशीवर होऊ लागली. हात हलवून पार्वतीला म्हणाली, पार्वती, काय म्हणतीस? पाणी घे जरा. तापवून गार व्हायला ठेवलेलं पाणी आणायला पार्वती स्वयंपाकघरात गेली. मलगोंडाची दोन्ही पोरं पाटांवर बसून मलिदा खात होती. त्यांची आई पेट्या उघडून काही शोधत होती. पार्वती आत आली तशी ती म्हणाली, तूप कुठे ठेवलंय? तिकडं न बघताच भांड्यात पाणी ओतून घेत पार्वती म्हणाली, तूप कुठला आलंय बाई घरात? कुणाचं ध्यान आहे तिकडं? असं म्हणून पाणी घेऊन आत गेली आणि तिच्या मनाला एक प्रकारची टोचणीच लागून राहिली. कुणाच्या तरी हातात पाण्याचं भांडं देऊन ती बाहेर सोप्यात जाऊन बसली. एकटीच विचार करत राहिली. तसा अपराया अण्णा म्हणाला, मलगोंडा तरी एक आला. आता रायगोंडा आणि हिरगोंडा कवा येतात ते बघू. हाताचा मुटका गालाला लावून बसलेली पार्वती बसल्या बसल्या ढसाढसा रडू लागली. पार्वती एकाएकी असं डोळं काढू लागली. हे बघून तुकाराम मामा काऊन म्हणाला, याला काय शांतपणा म्हणतात होय? आता कोणी सांगायचं तुम्हाला? आता आणि काय झालं? डोळ्यांना पदर लावून पार्वती बोलली, काय नाही बाबा, काय व्हायचं? मलगोंडाची तरी भेट झाली आणि हुशारी बी वाटायला लागली, पण धाकल्या लेकाची तेवढी भेट व्हायला पाहिजे. अपाराया पुन्हा चिलमीला छापी गुंडाळत बोलला, आता म्हातारी बोलायला लागली, पोरांची भेट झालं बिगर राहत नाही बघ. तुकाराम मामाही म्हणाला, आहो, पहिलं माणूसच पुण्यवान. पोरांची भेट घ्यायला सकाळ धरणं कसं जीव ठेवून होती बघा की. वर आढ्याकडे बघत पार्वती बोलली, जीव अडकलाय अजून तिचा. धाकलं तेवढा यायला पाहिजे. शेंडे पण हाय होते. एवढ्यात मोटार दारात आली आणि सोप्यात बसलेली माणसं उठून उभी राहिली. कोण आलं म्हणून बाहेर बघू लागली. तवर बाहेरनं कुणीतरी सांगितलं, रायगोंडा आला, रायगोंडा. बाळाईनं डोळे उघडले आणि मधला मुलगा रायगोंडा जवळ येऊन उभा राहिला. रंगीबेरंगी मनी बॅग हातात धरून सूनही जवळ उभी राहिली. अंमलदाराच्या थाटात आलेला रायगोंडा कुणालाही ओळखू येत नव्हता. माणसं बुजून लांब उभी राहिली. डोळ्यांना दुर्बीण लावून हेरावं तशी ती त्यांच्यावर नजरा रोखून बघत राहिली. बाळाईनं दोन्ही हात वर करून थरथरत्या पंजांनी आपल्या पोराचं तोंड कुरवाळलं. तशी पार्वती म्हणाली, रायगोंडा आलाय, तुझ्या पायी पेशल मोटार करून आलाय. बाळाईनं समाधानानं दोनदा मान हलवली आणि मधल्या सुनेकडे ती बघत राहिली. पार्वती पुन्हा सांगू लागली, मधली सून नव्ह का तुझी? ओळखलं हे सांगण्यासाठी तिनं पुन्हा दोनदा मान हलवली आणि सुनेकडे बघत ती पुटपुटली, इमल, इमल. नातीचं नाव घेऊन ती विचारू लागली तशी सून म्हणाली, तिला नाही आणलं, तिची परीक्षा जवळ आली. बाळाईनं डोळे झाकून घेतले आणि तिचा ऊर धडाडू लागला. डोळ्यांतून पाणी गळू लागलं. पार्वती डोळे पुसून म्हणू लागली, असं का बरं हे? हा वय, अगं डोळा का गाळायचा असं? पोरे लांब गेली, भेटत नाहीत म्हणत होतीस ना, आणि मग का ग असं? एवढं लांबनं धावून आलं बघ तुला बघाय, आणि आता असं करायचं वय? अंगावरचे कपडे काढून मलगोंडा आत आला आणि आई शेजारी बसून तो भावाला म्हणाला, मी बसतो, तुझा कपडे काढजा. मलगोंडा तिथं बसून राहिला तसा अपराया अण्णा उठून आत आला. मलगोंडाच्या शेजारी बसून म्हणाला, काय रायगोंडाची ओळख बी लाग ना आम्हाला, आता हिरगोंडा तेवढा यायचा राहिला. मलगोंडा काही बोलला नाही तसा अपराया अण्णा पुन्हा म्हणाला, सकाळी काय तर नावाला तार केली आहे बघा. तरीही मलगोंडा गप्पच राहिला, न बोलता बसून राहिला. तशी पार्वती हुंदके देऊन म्हणाली, हिरगोंडाला तेवढा आणायचं बघा की. गप बसलेला मलगोंडा एकदम तोंड उघडून बोलला, पुढं काय जवळ आहे काय? सगळेच धपापून गप राहिले. फाडकन मलगोंडा असा का बोलला हेच पार्वतीला कळेना झालं. सारा गोतावळा जमवा म्हणून सांगण्यात काय चूक झाली? इरगोंडाचं नाव घेऊन बाळाई 4 दिवस उसनत होती.
हे सांगावं म्हणून ती म्हणाली, आज 4 दिस झालं जाबडल्या गत सारखं इरगोंडा इरगोंडा एवढं नाव तिच्या तोंडात हाय बघ. कपाळाला आठ्या घालून मलगोंडा ऐकू लागला तशी ती उठून बाहेर सोप्यात आली. बाहेर बसून ती हुंदके देऊ लागली. मलगोंडा शेजारी बसलेल्या अपराया अण्णाला बघून तुकाराम मामाही उठून आत गेला आणि मलगोंडा शेजारी बसून म्हणाला, आता इरगोंडा काय शिकतोय म्हणायचं? तो आता MBBSचा अभ्यास करतोय. म्हणजे कोर्सचा कोर्स म्हणायचा यो? डॉक्टरचा कोर्स. दोन्ही हात हलवून तुकाराम मामा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय डोसका असेल बघा, कुणीकडच्या कुणीकडे शिकत गेला. मग अपराया अण्णानं हळूच विचारलं, मलगोंडा अण्णा, आता तुम्ही कोणच्या कामावर हायसा? मी आता अव्वल कारकून आहे. आणि रायगोंडाची लाईन कोणची म्हणायची? तो लेबर ऑफिसर आहे. यावर तुकाराम मामा अपरायाकडे बघून म्हणाला, आपल्याला काय समजायचं गा ह्यातलं? आपण रेडा पाण्याचा आऊत मारत हिथं बसलेलं. वय की, आपल्याला काय कळायचं त्यात? काय बी म्हण, बाळेनं घरच पुढं नेलं. गावात कुणाची पोरं अशी शिकली का? फुकटचं आहे वय लिहून वाचणं. मोटारी नव्हत्या तवा पोरं कोल्हापुऱ्या शिकाय ठेवली. म्हातारी एक दिस आडानं दुपट्याचा हारा डॉस्क्यावर घेऊन हितनं कोल्हापूर पतूरच चालत जायची पोरासाठनी. बोलणं असंच वाढत चाललं. बाळाई ह्या अंगावरची त्या अंगावर होऊन काहीतरी पुटपुटू लागली. बाहेर बसलेली पार्वती उठून आत गेली. जवळ जाऊन ती विचारू लागली, काय बाई, काय म्हणतीस? इरगोंडा. अपराया म्हणाला, तारखेली की पुण्याला. इरगोंडा इरगोंडा. असं का बरं? येईल की आता. बाळाईनं इरगोंडाचा जपच सुरू केला. कष्टानं बोलून घामानं कपाळ भरून गेलं. थोड्या वेळानं तोंडात शब्द फुटेना झाला. घशात एकाएकी घरघर सुरू झाली. तशी सारी भोवतीनं गोळा होऊन उभी राहिली. मलगोंडा मांडी देऊन बसला. दुसऱ्या अंगाला रायगोंडा डोळ्याला रुमाल लावून आतल्या आत हुंदके देऊ लागला. पाण्याचं भांड तोंडाजवळ नेत पार्वती म्हणाली, मलगोंडा, तू सांग बाबा, मानावं काय काळजी करू नग. इरगोंडाची काळजी लागली तिला बाबा. अपराया अण्णा नीट पारखून म्हणाला, मलगोंडा अण्णा, पाणी एक घोटभर घाला बघू चमच्यानं. लवकर पाणी घाला तुमच्या हातनं. मलगोंडानं पाण्याचा चमचा तोंडात घातला, पण पाणी काही पोटात गेलं नाही. मग तोंड उघडून पुन्हा पाणी घातलं, तेही काही नरड्याखाली उतरना झालं. घशातच गुडगुडायला लागलं. डोळ्यावरचा रुमाल तोंडावर धरून रायगोंडा थोरल्या भावाला म्हणाला, आता इरगोंडा केव्हा येणार अण्णा? मालगोंडा हळू आवाजात म्हणाला, मी इकडं निघण्यापूर्वी त्याला ट्रंक कॉल केला होता. कोणत्या गाडीने येतो म्हणाला. आय टोल्ड हिम, डोंट वेस्ट युअर टाईम, वी आर देअर. परीक्षा जवळ आली आहे त्याची, वर्ष फुकट जायचं. बाळाईची घरघर थांबली आणि तिच्या लेकी पालथ्या पडून आक्रोश करू लागल्या. एकाएकी दंगा उसळला. पार्वती बाळाईला कवटाळून म्हणू लागली, आता कुणाला आई म्हणून हाक बरू ग. इरगोंडाची भेट न घेताच कशी गेली. त्याला न भेटताच जावं असं तरी कसं वाटलं ग तुला? मागच्या दिवाळीला आला तेव्हा त्याला घालवत येशी पोतून गेलीस. 3-3दा मानवर करून त्याला म्हणाली, लवकर लवकर. त्याची भेट न घेता निघून गेलीस वय. कुठे गेली माझे म्हणून मला विचारायला लागला तर काय सांगू ग त्याला? कुठे गेली म्हणून सांगू? ही होती आपली आजची कथा. भेटीगाठी या कथासंग्रहातील शेवटची कथा, भेटीगाठी. आशा करते की ही कथा, हे वाचन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आज आपण हे सुंदर पुस्तक संपवतोय आणि तुम्ही या पुस्तकाला, या वाचनांच्या आपल्या नव्या उपक्रमाला खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे मला खरंच शब्दात सांगता येणार नाही, इतका सुंदर प्रतिसाद या पूर्ण मालिकेला आलेला आहे. मला वाटतंय साधारण 25,000पेक्षा जास्त व्ह्यूज आपल्याला या एका पुस्तकाच्या वाचनातून मिळालेले आहेत. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप 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 प्रचंड आभार मी मानते. आणि असंच प्लीज तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद माझ्यावरती आणि आपल्या चॅनलवरती राहू देत. असंच प्रेम करत राहा. तुम्ही कमेंट्स करताय खूप सुंदर, तशा कमेंट्स करत राहा, सुचवत राहा नवीन नवीन गोष्टी. आणि प्लीज जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. लव्ह यू ऑल.